यावर्षी धनतेरस शनिवारी 18 ऑक्टोबर 2025 रोजी आहे। हा सण नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो आणि याला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असेही म्हटले जाते। या दिवशी भगवान धन्वंतरी प्रकट झाले म्हणून हा दिवस आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये सुख, शांती आणि ऐश्वर्य टिकवण्यासाठी काही खास उपाय केले जातात। ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सगळे उपाय व्यवस्थित समजतील। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। धनतेरसच्या दिवशी घराच्या प्रत्येक खोलीत छोटे छोटे दिवे लावल्याने अंधार दूर होतो आणि लक्ष्मीचे स्वागत होते, कारण प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे। या दिवशी गुलाबी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मी मातेला पूजन करून तिला गुलाबी फुलांचा हार अर्पण केला तर घरात धनवृद्धी होते आणि अडचणी दूर होतात। धनतेरसच्या दिवशी सोने, चांदी किंवा धातू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण हे सर्व लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जातात आणि त्यामुळे घरात धन स्थिर राहते। नवीन झाडू आणून त्यावर हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून पूजा केल्यास घरातील दरिद्रता दूर होते आणि समृद्धीचे आगमन होते। या दिवशी शुद्ध धान्य, तांदूळ, गहू किंवा मूग खरेदी करून घरात आणल्यास ते लक्ष्मीचे आगमन मानले जाते आणि अन्नधान्य कधीही कमी पडत नाही। मुख्य प्रवेशद्वारात रांगोळी काढून त्यामध्ये स्वस्तिक आणि कमळाचे चिन्ह रेखाटल्यास लक्ष्मी आनंदाने घरात प्रवेश करते। धनतेरसच्या दिवशी 13 दिवे लावून लक्ष्मीला अर्पण करावेत, कारण 13 आकडा धनतेरसशी जोडलेला आहे आणि याने नकारात्मकता दूर होते। या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद कायम राहतात। धनतेरसला तुपाचा दिवा देवीसमोर लावून ठेवावा, कारण तुपाचा दिवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तो स्थिर समृद्धी आणतो। घरात आलेल्या पाहुण्यांना काहीतरी छोटं दान किंवा भेटवस्तू दिल्यास लक्ष्मीची कृपा वाढते आणि घरात चैतन्य टिकते। या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊन प्रार्थना केली की आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतात आणि मन शांत राहते। धनतेरसच्या दिवशी लाल कपड्यात 1 रुपया गुंडाळून पूजा करून तिजोरीत ठेवला तर लक्ष्मी स्थिर राहते आणि धन कधीही कमी पडत नाही। गाईला गोडधोड खाऊ घातल्यास धनवृद्धी होते, कारण गाई लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून पूजा केल्यास ते नाणे कायम शुभ मानले जाते आणि ते घरात ठेवले की लक्ष्मी प्रसन्न राहते। श्रीसूक्ताचा जप केल्याने लक्ष्मीची कृपा सहज मिळते आणि आर्थिक संकटे आपोआप दूर होतात। धनतेरसच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी देवीची पूजा केली तर घरात आनंद, ऐश्वर्य आणि समाधान वाढते। या दिवशी काहीतरी नवीन खरेदी करून घरात आणल्यास लक्ष्मीची कृपा वाढते, कारण नवे खरेदी म्हणजे नव्या संधीचे आगमन। ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून दिवा अर्पण केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते। धनतेरसच्या दिवशी मीठ दान केल्यास घरातील वाद, तणाव आणि निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते। लहान मुलांना गोडधोड खायला दिल्यास घरात सदैव गोडवा राहतो आणि लक्ष्मी आनंदाने वास्तव्य करते। धान्याने भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ ठेवल्यास घरातील अन्नधान्य कधीही कमी पडत नाही। या दिवशी लक्ष्मीसमोर पंचदीप लावल्यास घरात ऐश्वर्य वाढते आणि देवीचे आशीर्वाद कायम राहतात। पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना केली तर पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते। धनतेरसच्या दिवशी मंदिरात दिवा दान केल्यास घरात समृद्धी येते। संध्याकाळच्या वेळी 11 दिवे एकाच वेळी लावून देवीसमोर ठेवले तर लक्ष्मी स्थिर राहते आणि दरिद्रता दूर जाते। या दिवशी घरात देवीला फळे अर्पण केली की आरोग्य आणि धन दोन्ही टिकून राहते। मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावले काढल्यास देवी घरात प्रवेश करते असे मानले जाते। धनतेरसला दूध दान करणे खूप शुभ मानले जाते, कारण यांनी जीवनातील संकटे दूर होतात। धनतेरसच्या दिवशी पूजा करताना घंटा वाजवावी, कारण यांनी वातावरण शुद्ध होते आणि लक्ष्मी आनंदी होते। या दिवशी शमीचे झाड घरात आणून ठेवले की घरात सुख समृद्धी टिकते असे मानले जाते। धनतेरसच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे, कारण लक्ष्मीला अस्वच्छता आवडत नाही। या दिवशी श्रीसूक्त व
लक्ष्मी अष्टक पठण केल्यास देवी प्रसन्न होते। गुरुजनांना किंवा वडीलधाऱ्यांना पाणी किंवा चहा देऊन सेवा केल्यास लक्ष्मीची कृपा वाढते। धनतेरसच्या दिवशी पितरांसाठी दिवा लावला तर त्यांचे आशीर्वादही मिळतात आणि लक्ष्मी टिकून राहते। या दिवशी मीठ, लसूण आणि कांदा घरात न आणणे शुभ मानले जाते, कारण हे लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करणारे आहे असे मानले जाते। या दिवशी सुगंधी अगरबत्ती व धूप जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। धनतेरसच्या दिवशी लाल धागा देवीला अर्पण करून तो तिजोरीत ठेवावा, असे केल्याने धन स्थिर राहते। या दिवशी नवीन आरसा खरेदी करून घरात ठेवणे शुभ मानले जाते, कारण तो तेज आणि समृद्धीचे प्रतीक आहे। देवीला गोड पदार्थ अर्पण करून ते सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यास घरात गोडवा आणि आनंद टिकतो। या दिवशी 9 प्रकारची फुले अर्पण केली तर लक्ष्मीची कृपा अधिक काळ टिकते। धनतेरसच्या दिवशी नजरेपासून बचाव करण्यासाठी काळा टीक लावल्यास घरातील सुखशांती टिकून राहते। या दिवशी पक्ष्यांना दाणे दिल्यास लक्ष्मी आनंदी होते आणि पुण्य लाभते। धनतेरसला लोखंड खरेदी करणे टाळावे, ते अशुभ मानले जाते। लक्ष्मी देवीची चांदीची मूर्ती खरेदी करून ती पूजेमध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते। धनतेरसच्या दिवशी अन्न बनवताना घरातील सर्व सदस्यांनी थोडासा सहभाग घेतल्यास घरात ऐक्य नांदते। या दिवशी कंदील लावल्यास घरात प्रकाशमानता राहते आणि लक्ष्मीचा वास टिकतो। या दिवशी लाल लिफाफ्यात थोडे पैसे ठेवून पूजा करून तिजोरीत ठेवावे, हे घरात स्थिर संपत्तीचे प्रतीक आहे। धनतेरसच्या दिवशी ध्यान आणि प्रार्थना केल्यास मन स्थिर होते आणि लक्ष्मी प्रसन्न होते। या दिवशी घरात ताज्या फुलांचा सुगंध ठेवल्यास वातावरण पवित्र राहते। धनतेरसच्या दिवशी नारळ देवीसमोर ठेवून त्याला हळदी कुंकू लावून पूजा केली तर घरात सुख समृद्धी कायम राहते। चला तर आपण इतके सारे उपाय पाहिले जे धनतेरसच्या दिवशी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धनधान्य कायम टिकून राहते। धनतेरस हा नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो। या दिवशी भगवान धन्वंतरी हे प्रकट झाले म्हणून याला धनत्रयोदशी किंवा धनतेरस असेही म्हणतात आणि हाच दिवस माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो। तर या वर्षाच्या धनतेरसच्या दिवशी तुम्ही नक्की हे उपाय करा आणि तुमच्या घरात सुखशांती आणि समृद्धी आणा। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।